गणपती बाप्पासाठी म्हणून जास्वंदीची फुलं सध्या तुमच्या घरात येत असतील, बरोबर? पण गणपती बाप्पाला हे फूल वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य होतं आणि ते तुम्ही निर्माल्य म्हणून टाकून देता. पण तसं न करता तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर हे फूल तुमच्या आयुष्यात चमत्कार करू शकतं. मोठमोठ्या समस्या अगदी चुटकीसरशी दूर करू शकतं. काय उपाय करायचा आहे सांगते, ऐका. प्रस्तावना न करता डायरेक्ट उपायांकडे वळूया, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रस्तावना ऐकायचा कंटाळा येतो. काही हरकत नाही. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जास्वंदीचं फूल मदत करतं. काय करायचंय? जास्वंदाचं फूल सुकवून तयार केलेली पावडर दुधासोबत 1 चमचा घेतल्याने रक्ताची कमतरता दूर होते. त्याचबरोबर 1 चमचा खडीसाखर आणि पाण्यासोबत घेतल्याने स्मरणशक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते. दुसरा उपाय, डायबेटीज कंट्रोल करण्यासाठी जास्वंदीचं फूल तुम्हाला मदत करू शकतं. कसं? डायबेटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमितपणे जास्वंदाच्या पानांचं सेवन करावं. त्याचबरोबर त्याच्या पानांचा चहा तयार करून पिणं सुद्धा डायबेटीजवर गुणकारी ठरतं. हे झाड तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये घरामध्ये लावू शकता आणि नियमित त्याच्या पानांचा चहा सेवन करू शकता. तिसरा उपाय, केस दाट होण्यासाठी फायदेशीर. हे तर सगळ्यांना माहिती आहे की जास्वंदाची पानं बारीक करून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट डोक्यावर 10 ते 15 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. त्यानंतर काही वेळाने कोमट पाण्याने केस धुवून टाका. असं केल्याने केस दाट होतात आणि चमकदार होतात. आता जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर जास्वंदीच्या फुलांमध्ये पौष्टिक तत्व असतात, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ही पौष्टिक तत्व श्वासासंदर्भातल्या तक्रारी दूर करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. इतकंच नाही, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा वापर करू शकता. त्यासाठी काय करायचंय? जास्वंदाचं झाड घरी लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अनेक संशोधनातून हे सिद्ध झालंय की हे फूल ब्लड प्रेशरवर सुद्धा गुणकारी ठरतं. जखमा लवकर बरं करण्यासाठी जास्वंदीचं फूल रामबाण उपाय आहे. बऱ्याचदा घरातील लहान मुलांना कुठे ना कुठेतरी लागत असतं. त्यांना अनेकदा जखमा देखील होतात. अशा वेळी शरीरावर झालेल्या जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी जास्वंदाच्या पानांचा उपयोग होतो. त्याचा लेप जखमांवर लावल्यामुळे जखमा लवकर भरून येतात. मंडळी, उपाय भरपूर आहेत, आणखीन पुढे बघणार आहोत. पण यामध्ये डायबेटीसचे जे पेशंट आहेत त्यांनी कुठलाही उपाय करण्याआधी किंवा श्वासांचा त्रास, अस्थमा ज्यांना आहे त्यांनी मात्र कुठलाही उपाय करण्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. बाकी उपायांसाठी सल्ल्याची गरज नाही, ते अगदी वरवरचे उपाय आहेत, त्यामुळे ते तुम्ही करूच शकता. इतकंच नाही, कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा जास्वंदाचं हे झाड तुम्हाला मदत करेल. कसं? शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल तर तुम्हाला हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे तुमचं कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. एका संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की 1 ग्राम जास्वंदीच्या पानांचा रस वजन आणि कोलेस्टेरॉल दोन्ही कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं. मित्रांनो, मगाशी म्हटलं तसं जे औषध तुम्हाला तोंडावाटे घ्यायचं आहे तो उपाय करताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा, कारण तुमच्या आजाराचं प्रमाण किती आहे आणि त्या प्रमाणात औषध किती घेतलं पाहिजे हे तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरच सांगू शकतात. पण डॉक्टरांचा सल्ला न घेता आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता आणि तो म्हणजे जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या घेऊन त्या बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. जास्वंदीच्या पाकळ्यांच्या पेस्टमध्ये 1 चमचा मध मिसळा. हा तयार फेस पॅक चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा. त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज होते आणि कोरड्या झालेल्या त्वचेपासून सुटका मिळते. हा पॅक त्वचेला खूप फायदे देतो. महागडे फेस पॅक विकत आणून चेहऱ्याचं नुकसान करून घेण्यापेक्षा हा नैसर्गिक फेस पॅक नक्कीच तुम्हाला फायदा देईल आणि यापासून तोटा किंवा साईड इफेक्ट नक्कीच कुठले नसतील. असाच आणखीन एक फेस पॅक म्हणजे जास्वंदीची फुलं वाटून त्याची पेस्ट तयार करा. त्यात 1 चमचा मुलतानी माती आणि आवश्यकतेनुसार गुलाब पाणी मिसळा. हा सुद्धा फेस पॅक तुम्ही 15 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करतो. त्याचबरोबर मुरुमांची समस्या असेल तर त्यापासून सुटका मिळते. जास्वंदीच्या फुलांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात. मंडळी, जास्वंदीच्या फुलाचे हे आरोग्यासाठीचे फायदे होते, पण धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय, वास्तुशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा जास्वंदीचं रोप फायदा करून देणारच ठरतं. आता तुम्ही म्हणाल, इथे बाजारात जास्वंदीचं फूल बघायला मिळेना झालंय गणपतीत, कुठून आणायचं आम्ही जास्वंदीचं फूल? साधा सोपा उपाय आहे, तुमच्या कुंडीमध्ये जास्वंदीचं एक रोप लावा, कारण हे रोप अत्यंत उपयोगी ठरतं. त्याचे पानं सुद्धा उपयोगी ठरतात, हे मगाशी आपण पाहिलंच. हे फूल फक्त गणपती बाप्पाला आवडतं असं नाही,
तर दुर्गा माता, काली माता यांना सुद्धा जास्वंदाचं फूल आवडतं. जास्वंदाच्या फुलाचा जो लाल रंग आहे, तो लाल रंग त्या देवतेचं ते तत्व आकृष्ट करून घेतो आणि त्या तत्वाचा लाभ आपल्याला करून देतो. म्हणून गणपती बाप्पाला, दुर्गा मातेला, काली मातेला जास्वंदाचं लाल फूल वाहिलं जातं. इतकंच नाही तर लाल जास्वंद देवीला अर्पण केल्याने शक्ती, विजय या गोष्टींचा लाभ होतो आणि शत्रुनाश होतो असं सुद्धा म्हणतात. गणपती बाप्पाला लाल जास्वंदाची 21 फुलं अर्पण केली तर तुमच्या आयुष्यातली विघ्न दूर होतात. लाल जास्वंद मंगळाचं प्रतीक असतं, त्यामुळे तुम्हाला मंगळ दोष असेल तर गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करावं. त्याचबरोबर सूर्यनारायणाला सुद्धा लाल जास्वंद अर्पण केलं तर आत्मविश्वास वाढतो, कीर्ती आणि पदोन्नती सुद्धा मिळते. जर तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल, नोकरी व्यवसायात यश मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर रोज सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करा. त्या जलामध्ये कुंकू आणि लाल जास्वंदाचं फूल आणि काही अक्षता टाका आणि हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करा. ओम सूर्याय नमःचा जप करत हे पाणी सूर्यनारायणाला बरोबर सूर्योदयाच्या वेळी अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यात जर तुमची करिअरची गाडी अडली असेल तर ती सुसाट वेगाने पळू लागेल. घराच्या ईशान्य किंवा दक्षिण दिशेला जास्वंदीचं रोप लावावं, त्यामुळे धनधान्यामध्ये वाढ होते. अंगणात जर तुमच्या जास्वंदीचं रोप असेल तर कुठलाही नजर दोष तुमच्या घरात येत नाही, कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत नाही. त्याचबरोबर जास्वंदीच्या फुललेल्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदी वातावरण सुद्धा राहतं. जास्वंदीचं फूल हे शक्ती, विजय आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. जास्वंदीच्या माळेने जप केल्यास मनाची एकाग्रता वाढते. कालीची साधना करताना किंवा तांत्रिक साधनेत जास्वंदीच्या फुलाला आवश्यक मानलं जातं. ध्यान करताना लाल जास्वंद समोर ठेवल्यास मन स्थिर होतं आणि ऊर्जा वाढते. मंडळी, पाहिलं किती 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 फायदे आहेत या जास्वंदीच्या फुलाचे. केसांसाठी तर फायदे आहेत, त्वचेसाठी सुद्धा आहेत, हृदयासाठी आहेत, स्त्रियांच्या आजारांसाठी सुद्धा म्हणजे मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी सुद्धा जास्वंदीच्या फुलांचा उपयोग होतो. उन्हाळ्यात जास्वंदीच्या फुलांचं सरबत पिल्याने शरीराला थंडावा मिळतो, रक्त शुद्ध होतं. म्हणजे आयुर्वेदिक दृष्ट्या फायदे आहेतच, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आहेत, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आहेत आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा आहेत. आता बघूया काही खास उपाय. जर तुमच्या आयुष्यात एखादं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्ण होत नाही आहे, त्यात अडथळे येत आहे, तर मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पाला 21 जास्वंदाची फुलं अर्पण करावी. त्याचबरोबर आर्थिक प्रगती जर तुमची होत नाही असं तुम्हाला वाटतंय तर शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या पूजेत 5 जास्वंद अर्पण करावे. पैशाची कमतरता दूर होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. शत्रूंचा खूप तुम्हाला त्रास होतोय असं वाटत असेल तर अमावस्येच्या दिवशी देवीला जास्वंदाचं फुल अर्पण करून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे शत्रू पराभूत होतो असं म्हणतात. मंडळी, या व्हिडिओमध्ये भरपूर उपाय सांगितले. तुमच्यासाठी जास्वंदीच्या फुलाचे किती किती फायदे असू शकतात ते सगळे शोधून आणलेत आणि सगळे एका व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न केलाय. सगळं तुम्हाला करायचं असं नाहीये. यापैकी जे पटेल, जे रुचेल ते घ्या आणि तो उपाय नक्कीच करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आणखीन कुठल्या फुलाबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.